चल रे भोपळ्या टुणूक टुणूक। एक गाव होतं, त्या गावात एक म्हातारी आजी राहत होती। तिच्या मुलीचे लग्न जंगलाच्या पलीकडे जवळच्या गावात झाले होते। म्हातारी आपल्या लेकीला भेटून खूप दिवस झाले होते। जेव्हा म्हातारी आजीला आपल्या मुलीची आठवण आली, तिला वाटलं आपण जाऊन आपल्या मुलीला भेटू यावे। मग म्हाताऱ्या आजीने नवीन कपडे, मिठाई आणि अजून काही वस्तू घेतल्या आणि निघाली आपल्या लेकीला भेटायला। म्हाताऱ्या आजीने शेजाऱ्यांना सांगितले, मी माझ्या लेकीला भेटायला चालली आहे। मी परत येईपर्यंत माझ्या घराकडे लक्ष द्या। तर शेजारी म्हणाले, हा पण जंगलातून नीट जा। आणि ती हळूहळू आपल्या मुलीला भेटायला निघाली। पण त्या रस्त्यावर घनदाट जंगल होते। या जंगलात अनेक प्राणीही राहत होते, त्यामुळे लोक त्या जंगलात जायला घाबरत होते। पण म्हातारी खूप हुशार होती। चालत चालत ती जंगलात पोहोचली आणि जंगलातून थोडं पुढे जाताच तिच्या समोरून एक मोठा वाघोबा आला। वाघोबाने एवढ्या जोरात गर्जना केला की म्हातारी भीतीने थरथरू लागली। आणि वाघोबाने म्हातारीला म्हणाला, ए म्हातारे, तू कुठे चाललीस? मला खूप भूक लागली आहे, आता मी तुला खाणार। म्हातारी खूप घाबरली, पण तिने तसे दाखवले नाही। मग लगेच म्हातारी वाघोबा म्हणाली, आता तू मला खाल्लंस तर तुला काही मजा नाही येणार। वाघोबा वाघोबा, आता मला खाऊ नकोस। मी माझ्या मुलीकडे जाईन, थोडे दिवस राहील, तुपरोटी खाईन, जाडी जुडी होईल आणि इथे परत येईल। मग तू मला खा। वाघोबा विचार करू लागला, काही दिवस थांबलो तर मला भरपूर मांस खायला मिळेल। तर वाघोबा म्हणाला, ठीक आहे, पण लवकर परत ये, आल्यावर पहिले मी तुला खाणार। म्हातारी मनातल्या मनात हसली आणि म्हणाली, हो हो, नक्की नक्की। असे म्हणून म्हातारी पुढे निघाली। थोडं चालल्यावर तिला एक लांडगा भेटला आणि म्हातारीला बघून लांडग्याच्या तोंडाला पाणीच सुटलं आणि विचार करू लागला, खूप वर्षांपासून स्वादिष्ट मांस खाल्ले नाही। त्यामुळे लांडगा खूप आनंदी झाला आणि त्या म्हातारीला घाबरवण्यासाठी जोरात ओरडला। पण म्हातारी खूप हुशार होती, ती अजिबात घाबरली नाही। लांडगा म्हणाला, मी आता तुला खाणार। मग लगेच म्हातारी म्हणाली, तू आता मला खाशील, मग तुम्हाला हाडांशिवाय काहीही मिळणार नाही। तुला मला खाण्यात अजिबात मजा येणार नाही। मग असे करते, मी माझ्या लेकीकडे जाते, थोडे दिवस राहते, तूप रोटी खाते, जाडी जुडी होते आणि परत येईल, मग तू मला खा। लांडगा म्हणाला, ठीक आहे, मी तुला आत्ता सोडतो, पण मुलीला भेटल्यानंतर तुला परत यावे लागेल। आल्यावर पहिले मी तुला खाणार, जा आता। म्हातारी मनातल्या मनात हसली आणि म्हणाली, हो हो, नक्की नक्की। असे म्हणून म्हातारी पुन्हा आपल्या मुलीच्या घराकडे निघाली आणि जंगलातून बाहेर आल्यानंतर ती सुखरूप आपल्या मुलीच्या घरी पोहोचली। आईला पाहून मुलीला खूप आनंद झाला। म्हातारीने प्रवासातली संपूर्ण कहाणी लेकीला सांगितली। म्हातारीने तिच्या लेकीच्या घरी काही दिवस घालवले, खूप चांगले जेवण खाल्ले, मिठाई खाल्ले, मग ती ताजी झाली। एके दिवशी म्हातारीने आपल्या लेकीला सांगितले, आता मला घरी जायला हवे, मला इथे राहायला खूप छान वाटले। मुलगी म्हणाली, ठीक, मी तुझी जायची व्यवस्था करीते। मुलीने ताबडतोब अंगणातील वेलीवरील एक मोठा लाल भोपळा घेतला आणि त्याला आतून स्वच्छ करून भोपळ्याच्या आत जागा बनवली। त्यात भरपूर लाल तिखट
आणि भरपूर मीठ ठेवले. मग आईला समजावलं. आई, वाटेत कुणी भेटलं तर त्यांना बोलण्यात गुंतवायचे. मग त्यांच्या डोळ्यात हे मीठ मिरची टाकायची. मग पुढे निघून जायचे. घाबरू नको. आणि आईला भोपळ्याच्या आत बसायला सांगितले. त्यानंतर मुलीनेही आईला भरपूर सामान घेऊन पाठवले. म्हातारी आजी परत आपल्या गावी निघाली. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. वाटेत म्हातारी गाऊ लागली. भोपळा जंगलाच्या आत पळू लागला. काही वेळाने तो लांडग्याजवळ पोहोचला. तो त्याची वाट पाहत होता. लांडग्याने भोपळा थांबवून विचारले. तू म्हातारीला पाहिलेस का? भोपळ्याने उत्तर दिले. नाही नाही नाही, मी कोणालाही पाहिले नाही. म्हातारी बितारी मला नाही ठाऊक. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. भोपळा जंगलात पळू लागला. आणि लांडगाही भोपळ्याच्या मागे धावू लागला. थोडे पुढे गेल्यावर भोपळा वाघोबा जवळ पोहोचला. वाघोबाने भोपळ्याला थांबवून विचारले. ए भोपया, तू म्हातारीला पाहिलेस का? भोपळ्याने उत्तर दिले. नाही नाही नाही, मी कोणालाही पाहिले नाही. म्हातारी बितारी मला नाही ठाऊक. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. पण वाघोबा म्हणाला. हा आवाज ओळखीचा वाटतो आहे. लांडगा देखील म्हणाला. हा वाघोबा, हा आवाज मलाही ओळखीचा वाटतो आहे. लांडगा आणि वाघोबा दोघेही भोपळ्याच्या मागे धावू लागले. वाघाने लगेच भोपळ्यावर वार केला. आता म्हातारीला बाहेर यावेच लागले. म्हातारीने धीटपणे दोघांना सांगितले. बघा, दिलेल्या वचनाप्रमाणे मी आले आहे. आता माझे शरीराचे कोणते भाग कोण खाणार ते तुम्हीच ठरवा. माझे डोके कोण खाणार? माझे धड हातपाय कोण खाणार? एकूण लांडगा आणि वाघोबा आपापसात भांडू लागले. वाघोबा म्हणाला. डोके मीच खाणार. लांडगा म्हणाला. नाही नाही, डोके मीच खाणार. ते दोघे वाद घालू लागले आणि मारामारी करू लागले. म्हातारी म्हणाली, याचा फायदा घ्यायला हवा. म्हातारी गुपचूप भोपळ्याच्या आत बसली. म्हातारीने पटकन मीठ आणि मिरची पूड काढली. त्या दोघांच्या डोळ्यात टाकली. त्यामुळे दोघेही डोळे चोळत राहिले आणि म्हातारी भोपळा घेऊन घराकडे धावू लागली. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. याप्रमाणे म्हातारी आणि हुशार मुलीच्या चतुराईने तिचे प्राण वाचवले आणि म्हातारी सुखरूप घरी पोहोचली. या गोष्टीतून आपल्याला काय समजले? परिस्थिती कशीही असो, घाबरू नये. धैर्य आणि हुशारीने आलेल्या परिस्थितीचा सामना करावा. Thanks for watching. Thank you.